नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला राजमा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हा असा लाल कलरचा असतो अशा पद्धतीचा। आणि त्याला काय केलेलं आहे माहिती आहे का, ह्या राजम्याला मी 8 तास भिजत घातलं होतं, म्हणजे रात्री भिजत घातलं। सकाळी बघा ह्याच्या मी काय केलेलं आहे, कुकरला 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, थोडंसं मीठ टाकून। 6-7 जरी केले तरी पण चालतील। वाटीमध्ये बघा दही घेतलेलं आहे, आणि दही किती घेतले, ह्या वाटीच्या प्रमाणे 1 वाटी घेतलेलं आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला 1 चमचा मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे मिरची टाका। छोटा अर्धा चमचा धने पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, छोटा 1 चमचा जिरे पावडर, भाजलेले जिरे पावडर आहे। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। आपण राजमा शिजवताना पण मीठ टाकलं तर हे लक्षात ठेवून मीठ टाकायचं। आणि हे काय करते तर मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। कुकर बघा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेलाच्या जागी तुम्ही तूप पण टाकू शकता बरं का ना। तेल जी टाकायचे आहे ना, अर्धी पळी टाकायचे आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे आणि गॅस केलेला आहे बारीक। तर छोटा अर्धा चमचा टाकायचे आपल्याला जिरे, 2 लाल मिरच्या सुकलेल्या आहेत ते, 1 छोटा तुकडा दालचिनीचा, 1 मसाला विलायची, 1 मोठ्या आकाराची साधी विलायची, 2 टाकल्या तरी चालेल। त्यात टाकणार आहे 3 लवंगा। लगेच टाकायचे तर आपल्याला 1 मीडियम आकाराचा कांदा, आणि कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, अशा पद्धतीत भाजून घ्यायचा। त्याच्यामध्ये टाकणार आहे 2 तेजपत्ते, आणि हे पण आपण ह्याच्यामध्ये चांगले भाजून घेऊया। त्याच्यामध्ये टाकणार 1 चमचा आलं लसूण कुटून घेतलेलं आहे। तर हे कसं आलं अर्धा इंच आहे आणि 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या आहेत। आता हे मस्त असं चांगलं भाजून निघेल। मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे छान असं। त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हिंग पावडर, मिक्स करून घेऊया। जिरं टाकल्यानंतर पण तुम्ही हिंग पावडर टाकू शकता, आणि अशी जरी टाकली तरी पण चालू होतं। त्याच्यामध्ये टाकायचं 1 टोमॅटो, आणि हे पण आपल्याला 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचे मीडियम गॅसवर। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे, गॅस करते बारीक। आणि त्याच्यामध्ये जे आपण हा मसाला बनवला होता ना, हा टाकून घ्यायचा। मसाला बघा मी टाकून घेतलेला आहे, मिक्स करून घेतला। मिक्स करायचा कारण की आपण ह्याच्यामध्ये दही टाकलं होतं ना, त्यासाठी एकसारखं कधी पण असं टाकलं नाही दह्यामध्ये मसाले, तर असं थोडंसं हलवून घ्यायचं बारीक गॅसवरच, म्हणजे ते आपलं परत फुटलं जात नाही। आता त्याच्यामध्ये टाकणारं ज्या वाटीमध्ये आपण मसाला काढलेला होता ना, त्याच वाटीमध्ये बघा मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे। राजमा शिजवताना सुद्धा मी 250 ते 300 ग्रॅम मी पाणी टाकलं होतं, आणि मग शिजवून घेतलं होतं, म्हणजे 1 ग्लासभर जरी पाणी टाकलं तरी चालेल। त्याच्यामध्ये टाकणारे आता मी कोथिंबीर, मिक्स करून घेऊया। गॅस बारीकच आहे, आणि आपण 5 मिनटासाठी बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिट ही शिजवून देऊया मसाला। 5 ते 7 मिनिट ठेवलं होतं बघा झाकण, आपण झाकण काढून घेऊया। कमीत कमी 10 मिनटं जरी ठेवलं तरी चालू शकते। बघा किती मस्त असा आपला मसाला शिजला गेलेला आहे, घट्ट असा झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे जे शिजवून घेतलं होतं ना राजमा, हा टाकायचा। त्याचं 1 ग्लास पाणी टाकलं होतं, मीठ टाकलं होतं, थोडंसं मीठ टाकलं होतं कारण की ह्याच्यामध्ये मग चवीला छान लागेल। आणि चांगला शिजवून घेतलेला आहे, मिक्स करायचं त्याला चांगलं। गॅस आहे मीडियम गॅसवरच आपण त्याला चांगलं पहिलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलं आहे बघा, तसं पातळ पातळ तुम्हाला दिसेल, पण हे जर आपलं उकळलं का नाही चांगलं तर घट्ट होईल थोडंसं। आता त्यात वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। गॅस केला होता मी मीडियम। आपण लावूया आता झाकण कुकरला, आणि काय करायचं माहिती आहे का, 2 शिट्ट्या फक्त करून घ्यायच्यात। हे लक्षात ठेवायचं, पहिलं मी शिजवून घेतलेलं आहे तरीसुद्धा हे मीडियम गॅसवर मी ह्याच्या 2 शिट्ट्या करणार आहे। कुकर बघा थंड झालेला आहे, आणि मी खाली उतरून घेतला आणि खोलला होता बघा, मस्त असा झालेला आहे अशा पद्धतीमध्ये, एकदम लपथबा। आणि जर तुम्हाला एकदम असं घट्ट असं पाहिजे असेल का नाही, तर ह्याच्या अजून 2 शिट्ट्या करायच्या। मस्त असा मौसूद असा शिजला जातो, कारण की ह्याला कमीत कमी 8 ते 10 तास मी भिजत घातलं, रात्री भिजत घातलं, आणि सकाळी बघा आपण हे केलेलं आहे। मस्त असं होतं, आणि चवीला तर इतकं छान होतं। गरम गरम भातावर, चपातीवर, फुलक्यावर, पुरीवर तुम्ही खाऊ शकता। करून बघा अशा पद्धतीनं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा।